पाहते आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। जालन्यामध्ये ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाई फेक आणि सुपारी फेकण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही शाई फेक मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। मराठीच्या मुद्द्यावरून सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती। या प्रकरणात पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले। शहरातील विशाल कॉर्नर भागात ही घटना घडली असून वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आहे। निदा खान चौकशीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी सुरू झाली आहे। एसआयटी प्रमुख संदीप मिटकेकडून निदा खानची चौकशी सुरू झाली आहे। फरार असलेल्या काळात कोणी कोणी मदत केली याचा सखोल तपास करत असून मोबाईल चॅट, आर्थिक स्त्रोतांची ही माहिती घेतली जाणार आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकऱ्यांमध्ये मनुवादी घुसल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आज हबब संग्राम भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केली आहे। यावर बोलताना शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांनी म्हटलंय की वारकरी संप्रदाय हा संतांच्या विचारांचा आणि मानवतेचा मार्ग आहे। या पवित्र परंपरेत घुसखोरी करून गुंडगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही। तसेच हबब विकास लवांडे महाराज यांच्यावर झालेला हल्ला हा संत परंपरेवर आणि लोकशाहीवर आघात आहे। पुणे मुंबई मिसिंग लिंकवरील जीवघेण्या सेल्फीचा आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी नवं पाऊल उचललंय। 180 फुटी नैर्यनम्य पुलावर तात्पुरते बॅरिगेटिंग करण्यात आलंय। त्यामुळे आता इथं वाहन थांबवणं बंद झालंय। 1 मेला हा मिसिंग लिंक खुला झाल्यानंतर 8 मे पर्यंत 204 वाहनांवर कारवाई करत 1,60,000चा दंडही वसूल करण्यात आलाय। मात्र तरीही प्रवाशांकडून जीवघेणे प्रकार सुरू होते। हे टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तात्पुरते बॅरिगेटिंग केलं आहे। राज्यात तापमानाचा पारा वाढला असून मे महिन्यात आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाख वणवा पेटलाय। 2 दिवसापूर्वी ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे वातावरणात बदल झालाय। ठाणे शहरात आज पारा 40 पार पोहोचल्याने उष्णतेची लाट पाहायला मिळते। ठाण्यामध्ये रस्त्यावर रहदारी कमी प्रमाणात दिसून येते, तर दुसरीकडे शीतपेय थंड पिण्यासाठी ठाणेकर पाहायला मिळतात। आज कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर या रविवारी 10 मे रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय। माटुंगा आणि मुलुंड दरम्यान आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय। तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी नेरुळ स्थानकादरम्यान ब्लॉक असणार आहे। तसेच हार्बर मार्गावर कोणत्याही प्रकारचा ब्लॉक असणार नाही। यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात येत आहे। भारतीय कुस्ती महासंघाने वरिष्ठ महिला कुस्तीपटू विनेश फोगाट विरुद्ध कारवाईचा बडगा उचललाय। अँटी डोपिंग नियमाचं उल्लंघन केल्याने तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। त्यामुळे कुस्ती महासंघाने तिला 26 जून 2026 पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे। गोंडामध्ये नॅशनल ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धेत भाग घेणार होती, मात्र आता तिला तसं करता येणार नाही। जवळपास 18 महिन्यांनी कुस्तीत पुनरागमन करताना तिला धक्का बसलाय। मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते। आपल्या वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांशी कायम जोडलेली असते। अमृताने नुकताच नदीच्या पाण्यात उतरून खास फोटोशूट केलाय। या फोटोशूटमध्ये तिने पांढरी साडी परिधान केलेली आहे। तिचा हा पारंपरिक आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलाय। विशेष म्हणजे चिंब भिजलेल्या साडीत अमृताने अतिशय आकर्षक पोज दिलेत। नैसर्गिक वातावरण, नदीचं शांत पाणी आणि अमृताचा मोहक लुक यामुळे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।